मैं एक कहना चाहता हूँ, कोकन कोकन ये ऐसी जगह है जहाँ पे तुम फ्रंट व्यू, बैक व्यू, व्हाट अ व्यू. एकदा तरी अशा प्लेसला व्हिजिट करायला पाहिजे की जिथे जाऊन आपल्याला मन मोकळं आणि एकदम शांत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी दीपक कदम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या न्यू व्लॉगमध्ये. आणि आत्ता मी आहे माझ्या सासरवाडीला. आणि सासरवाडी ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आहे ओंबळी. जे ओंबळी गाव चिपळूणपासून 20 किलोमीटर्स अंतरावरती आहे. आणि या ओंबळी गावापासून काही अशी ठिकाणं आहेत, एक पर्यटन स्थळ आपण ज्यांना म्हणू शकतो, जे आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. आणि ते ठिकाण कोणते आहेत ते मी तुमच्याजवळ या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याजवळ मी शेअर करणार आहे. आणि आता ह्या जर्नीमध्ये आपल्यासोबत असणार आहेत माझ्या सासूबाई, ऋतिक सर, अब्दुल सर, मी काय माझी कॅमेरा पकडाओ. आणि मित्रांनो, तुम्ही हे आमचं घर पाहू शकता. हे माझ्या सासरवाडीचं घर पाहू शकता तुम्ही. सो मित्रांनो, हे तुम्ही माझ्या सासरवाडीतील काही दृश्य पाहू शकता. किती सुंदर असं दृश्य आहे. आणि आता नुकतंच इथे पाऊस पण पडून गेलेला आहे. आणि समोर दिसतंय ते माझं घर आहे. आणि ती आमची छोटीशी गाडी आहे. आणि हे आमचे अब्दुल सर जे मस्ती करत आहेत. ऋतिक सर, कसं वाटतंय आपण गुहागर बीचला जाणार? मस्त. आज बघूया, आज वेगळा काहीतरी. आज मित्रांनो खूप सारं एन्जॉयमेंट आम्ही करणार आहोत. आणि ती जर्नी तुमच्याजवळ आम्ही तुमच्याजवळ शेअर करणार. मैं एक कहना चाहता हूँ, कोकन ये ऐसी जगह है जहाँ पे तुम कोकन बहुत रात के समय यहाँ पे 10 के बाद, कल हम आए 11 से बाद 2 बजे के करीबन के बीच में, हमें यहाँ पे ना इधर तक आने के लिए डर लग रहा था. ठीक है. आणि जस्ट एक नवीन लोकेशनवर जाण्यासाठी आमचं ठरलं आहे. आणि त्या लोकेशनचं नाव आहे ब्राह्मणगड. सो आता ओंबळी गावापासून हे जे अंतर आहे ते टोटली 45 किलोमीटर दूर आहे. आणि जर चिपळूणपासून हे अंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला जवळजवळ 53 to 54 किलोमीटर्स हे दूर आहे. सो आपण आता तिथे जाऊयात. रफ आयडिया तुम्हाला देतो की ओंबळी गावातून हे अंतर किती दूर आहे आणि चिपळूण पासून हे अंतर किती दूर आहे. आणि तिथे गेल्यानंतर तिथला जो व्ह्यू असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आज इथे पाऊस पडत आहे. आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकता. कोकणातील निसर्गमय वातावरण, ज्या वातावरणासाठी कोकण फेमस आहे. आणि हे वातावरण मित्रांनो तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही कोकणाशिवाय. सो मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आम्ही गणेशखिंडीत आलो आहोत. आणि आता इथून आपण घेणार लेफ्ट. राईट घेतलं तर आपण चिपळूणला जाणार, पण आपण लेफ्ट घेऊन आता ब्राह्मणगडला जातोय. आणि इथून जे अंतर आहे ते 37 किलोमीटर आणि लगभग 1 तास वेळ लागेल असं आम्हाला मॅपवरती दिसत आहे. सो मित्रांनो, या वेचं रूट कसं आहे ते पण आम्ही तुम्हाला पुढे सांगू, जेणेकरून जर तुम्ही स्वतःची कार किंवा बाईक घेऊन येणार असाल तर ते तुम्हाला कळेल किंवा तुम्ही ते काळजी घेऊ शकता. मित्रांनो, आता गुहागर रोडवरून आम्ही आता लेफ्ट घेतलेला आहे. आणि थोडासा रस्ता इथे कच्चा पाहायला मिळतो तो. सो मित्रांनो, आपण फायनली ब्राह्मणगड या लोकेशनवरती आपण पोहोचलो आहोत. आता लवकरच थोड्याच वेळात आपण पोहोचत आहोत. साधारणतः 500 मीटर अंतरावर अजून आपण आहोत. सो गाईज, फायनली आम्ही आता इथे पोहोचलो आहोत. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकतात. खूप मस्त फील होत आहे. आणि हा नजारा आम्ही तुम्हाला आता दाखवू
की कसं वाटत आहे इथे. तुम्ही सुद्धा याचा आनंद घेऊ शकता. सो फायनली गाइस वी आर हेअर अँड आप देख सकते, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे इथलं दृश्य पाहू शकता की मनमोहक असं दृश्य आहे. सो गाइस तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तुम्ही बीच आहे ते पाहू शकता. किती सुंदर असं दृश्य आहे आणि तुम्हाला दाखवताना सुद्धा खूप आनंद होत आहे. सो मित्रांनो एकदा तरी येऊन या प्लेसला तुम्ही विजिट द्या. खूप छान वाटेल तुम्हाला, खूप छान फील होईल. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर असा नजारा. आणि ही माझी बायको. कंदन कसं वाटतंय या वातावरणामध्ये येऊन? आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुढे एक मंदिर सुद्धा आहे. सो गाईज हा तुम्ही मंदिर जो पाहत आहात हा शंकरांचा मंदिर आहे. सो मित्रांनो आता आपण श्री महादेवांच्या म्हणजे शंकरांच्या मंदिराजवळ आम्ही आता जात आहोत. प्रतीक सर काय म्हणायचंय तुम्हाला? अब्दुल जी फक्त बघायचं. वो एक शायरी ये नज़ारा देख के. कहते हैं कि कुछ चीजें वाह वाह. देखने के लिए अच्छी होती है वाह 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 वाह. है ना? हो जाए हो कुछ जाए. चीजें देखने के लिए अच्छी होती है, हाँ बस देखा ही जाए तो बेहतर है. एक नंबर एक नंबर. वाह 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 वाह. वा घ्या, खायची सुद्धा सोय झालेली आहे. सर सो मित्रांनो आपण महादेवांच्या मंदिराच्या इथे आलो आहोत. तुम्ही मंदिर सुद्धा पाहू शकता आणि हा नजारा पण बघू शकता. आणि जस्ट आम्ही आता मंदिराच्या मागे इथे थोडाफार आम्ही एक्सप्लोर करण्यासाठी जात आहोत. आणि मित्रांनो इथे सांगायचं झालं तर इथे थोडं पुढे गेल्यानंतर अशी एक जागा आहे की जे समुद्राचं पाणी जोरात आदळतं आणि ते पाणी दगडांवरती येतं. सो ते तुम्हाला मी तिथे दाखवतो. जिथे सर्वजण इथे आल्यानंतर त्या जागेवर जाऊन बघतात आणि ते जे दृश्य असेल ते मी तुम्हाला दाखवतो. आपण आता वरती चाललो आहोत आणि आपण वरती पाहू शकता इथे थोडं सांभाळून चालत यावं लागतं कारण हे दगड थोडे शार्प झालेले आहेत. समुद्राचं पाणी येतं टक्कर मारतं त्यामुळे. तो दगड खूप शार्प आहे त्यामुळे इथे जर कधी आलात तर थोडी स्वतःची काळजी घ्या. कुठे पडू नये किंवा कुठे दगड काही लागू नये याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो इथे जे मनमोहक असं जे एक दृश्य आहे ते मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो हीच ती जागा आहे, हीच ती प्लेस आहे. आणि हृतिक सर तुम्ही हे झूम करू शकता. हे झूम करा. ही जी लाईन आहे ना ती इकडे माझ्यासोबत या थोडं पुढे आहे. सो मित्रांनो हे जे पाणी आहे ते आता इथे तुम्ही गॅप पाहू शकता. ही गॅप पाहू शकता तुम्ही. हा गॅपमधून ते पाणी जे आहे एकदम सुसाट म्हणजे जर स्पीडनी लाट आली तर ते पाणी तिथे आदळतं. माझा हात दाखवत हृतिक सर. हे तिथे आदळतं आणि आदळल्यानंतर हे पाणी एकदम असं वरती येतं. ते जे दृश्य पाहण्यासारखं आहे मित्रांनो. कदाचित आज थोडं पाणी कमी आहे. जेव्हा पाणी जास्त असतं किंवा तुम्ही पावसात येता इथे पावसाळ्यात येतात तेव्हा इथे असं मनमोहक असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. सो आता आपण जस्ट पाहतोय की असं आपल्याला आता पाहायला मिळतंय का. पण जर आपण पाणी पाहिलं तर आता खूप कमी पाणी आहे. त्याच्यामुळे शक्यता खूप कमी आहे की असा नजारा आपल्याला दिसेल. बस
सो मित्रांनो, इथे जर तुम्ही कधी आलात तर इथे थोडी काळजी बाळगा, कारण इथे खूप सारे ॲक्सिडेंट इथे झालेले आहेत आणि इन्सिडेंट झालेले आहेत. जेव्हा इथे पाणी जास्त असतो तर त्यावेळी आपला तोल जातो किंवा आपलं भान राहत नाही आपल्याला. आपण काही वेगळंच पाहण्यासाठी आपण कधी कधी चुकीचं पाऊल टाकतो आणि त्याचा आपल्याला खूप मोठा परिणाम इथे भोगावं लागतं. आणि त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की इथं थोडं काळजीपूर्वक तुम्ही या आणि थोडंसं लांबूनच तुम्ही हे दृश्य पहा. आणि ही तुमची माझी म्हणजे तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट असेल, तर तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, हे तुम्हाला दृश्य कसं वाटतं हे मला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला हे दृश्य कसं वाटतंय आणि ही लोकेशनसुद्धा कशी वाटते. आणि असेच नवनवीन लोकेशन्स आम्ही तुम्हाला आणि तुमच्यासाठी आणत राहू आणि तुम्हाला दाखवत राहू. आणि हेच आमच्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे की आम्ही हे चॅनल ओपन केलेलं आहे. तो ते तुम्ही खाली पाहू शकता. आमचे अब्दुल सर आणि कन्नन शूट करत आहेत. दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हीच ती गॅप की इथून तुम्ही पाहू शकता. ऋतिक सर, हे तुम्ही कव्हर करा. मोबाईल व्यवस्थित पकडा, जाईल खाली. सो हीच ती गॅप आहे मित्रांनो, की जेव्हा पावसाळा असतो किंवा पूर्ण जेव्हा पाणी असतं त्यावेळी पूर्ण फ्लोने किंवा पूर्ण फोर्सने पाणी हा इथे आदळतो आणि तो पाणी पूर्ण असं वरती पसरतं. आणि ते जे दृश्य आहे ते मी स्वतः अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण आता तुम्ही काहीच बघू शकता की हे पूर्ण खाली आहे, इथे काहीच पाणी नाही आहे. आणि तुम्ही तिकडे सुद्धा पाहू शकता, तिकडे सुद्धा पाहू शकता. तर हे थोडंसं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. पण थोडंसं या इथे येताना थोडी काळजी घ्या मित्रांनो, एवढीच मी तुम्हाला विनंती करेन. सो मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, हेच ती जागा जिथे पाणी जातं आतमध्ये. आता आम्हाला या निसर्गमय वातावरणातून निघावं लागतंय. आणि खरं तर आमची या वातावरणातून निघायची तयारी होत नाही आहे आणि मनसुद्धा होत नाही की इथून निघावं. पण वेळेच्या अभावी आम्हाला इथून निघावं लागतं आहे, कारण अजून 2 प्लेसेस आम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत, आम्हाला पाहायचे आहेत. आणि तिथलंसुद्धा सुंदर निसर्गमय असं वातावरण आम्ही तुम्हाला शेअर करू किंवा आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू, कवर करू. सो गाईज, पुढे पाहत राहा. आणि गाईज, हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट करून मला कळवा तुमच्या भावना.